प्रदीप भिडेची मी एक गंमत केली होती की त्याला काहीतरी त्रास होत होता दाढीचा आणि मला वाटतं जखम झाली होती त्याच्या हनवटीला आणि म्हणून त्याने दाढी वाढवली होती आणि दाढी वाढवल्यानंतर तो 3-4 दिवस मुद्दाम येत नव्हता आणि आला आणि मी त्याच्याकडे बघितलं आणि त्याला म्हटलं, अरे प्रदीप, तुला असं वाटतंय का की अनंत भाव्यांचं काय जे देखणेपण आहे ते त्यांच्या दाढीमध्ये आहे? तर तसं नाही आहे आणि त्याच्याकरता जर तू दाढी वाढवली असशील आणि माझ्याशी स्पर्धा मांडली असशील तर गड्या तू फसतोयस. दाढीच्या पलीकडे माझं देखणे पण आहे. सर, कॉलेजमध्ये असताना किती मुली तुमच्या मागे लागल्या होत्या? बऱ्यापैकी लागल्या होत्या. म्हणजे लग्न होण्यापूर्वी खूपच लागल्या होत्या, पण नंतर लग्न झाल्यानंतर देखील वगैरे असेल काहीतरी असायचं. काही मुले कॉफी पितात, काही मुले कॉफी पितात त्यांना गणिते लवकर येतात, काही मुले कोको पितात त्यांना चहा आणि आपलं त्यांना हिशेब आणि गणिते दोन्ही लवकर येतात आणि काही मुले नुसतं दूध पितात, काही मुलं नुसतं दूध पितात त्यांना मिशा लवकर येतात. मी डॉक्टर लागूंच्या बरोबर सुद्धा काम केलेलं आहे आणि डॉक्टर लागूंच्या बरोबर काम करताना डॉक्टरांचा एक खास गुण असा होता की तालमीमध्ये काय किंवा नाटकाच्या प्रयोगाच्या मध्ये सुद्धा कधीही ते रागावत नसत, कधीही चिडत नसत आणि मी वेगवेगळ्या जागी चुकायचो आणि विसरायचो. तर डॉक्टर नंतरच्या आमच्या गप्पांमध्ये असं म्हणाले की अनंतरावांचं एक आहे म्हणे, ते त्याच जागी पुन्हा नाही चुकत म्हणे. गाणारा जसा वेगवेगळ्या जागा घेतो ना तसा अनंतरावांचं आहे म्हणे. ते आणि म्हणे ते चुकले तर ते समोरच्याला असं भासवतात की तो चुकला आहे म्हणे. असं हा माणूस म्हणे बदमाश आहे. हे डॉक्टरांचे शब्द आहेत ते. नमस्कार. आज शुक्रवार संध्याकाळी 7ची वेळ. शुक्रवार संध्याकाळ 7 म्हणजे अमृता फिल्म्सच्या 1 on 1 या भागाची सुरुवात. तसंच बातम्यांची वेळ 7 म्हणजे. तेव्हा आज बातम्या या क्षेत्रातील एक गुरु आपल्या भेटीला येणार आहेत, अनंत भावे. नमस्कार. धुळे जिल्ह्यातल्या अक्राणी तालुक्यात आदिवासी आणि दुर्गम भागातल्या खडकी पॉइंट ते खडकी गावापर्यंत येण्या जाण्यासाठी पाऊलवाट तयार करण्याचं काम तातडीनं सुरू झालं असून 3 किलोमीटर पाऊलवाट. नमस्कार भावे सर. नमस्कार. तुम्ही 75 साली जॉईन झाला, मी 79ला जॉईन झाले. बिहारमध्ये गुंतवणूक करण्याचं बिहारच्या मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्रातील उद्योगपतींना आवाहन. आणि 2004 पर्यंत होते. तुम्ही कुठल्या सालापर्यंत? मी 75 सालापासून 97 सालापर्यंत होतो. म्हणजे जवळजवळ 25 वर्ष. जवळजवळ 15-20 जण आपण हे असे एक असा गट जमला होता आणि या गटामध्ये सर्व प्रकारच्या वृत्ती त्यांचं मंथन तिथे चालायचं, मोकळेपणाने गप्पा व्हायच्या, एकमेकांना मदत व्हायची आणि त्यामुळे एक मला फार छान वाटायचं. माझं स्वतःचं जे महाविद्यालय होतं ते महाविद्यालय या गप्पांसाठी प्रसिद्ध होतं आणि तोच प्रकार मला इथे दूरदर्शनवरती देखील करता आला. टंकलेखक होते, सहाय्यक होते, या सगळ्यांशी माझी अतिशय चांगली मैत्री होती आणि जे वृत्तनिवेदक होते त्यांच्याशी तर होतीच सगळ्यांशी. त्यामुळे खूप मजा केली मी 25 वर्ष. आणि तुमचं मराठी भाषाशैली, शब्दोच्चार इतके स्पष्ट आणि इतके छान होते की अनेकदा शब्दांचे उच्चार आम्ही नवीन आले असताना तुम्हाला, सर हे कसं बोलायचं सांगा ना, हा शब्द कसा उच्चार. एक असं होतं की मी प्राध्यापक होतो, शिवाय पत्रकार होतो आणि प्राध्यापकी आणि पत्रकार करताना खुल्या मुलाखती देखील मी अनेक जणांच्या घेतल्या होत्या आणि मुळात माझी निवड ही विश्वास मेंदळींनी केली ती या कारणासाठी केली की मी बोलू शकतो, उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारू शकतो आणि जरूर पडली तर बातमी घडवू शकतो, स्वतः व्यवस्थित ती मांडू शकतो. आणि या एकदा लागल्यानंतर मग मी 25 वर्ष राहिलो आणि खूप मजा केली. सर, इतक्या वर्षामध्ये तुम्हाला खूप अनुभव आले असेल. हो. तर असे काही अनुभव सांगा ना सगळ्यांना आपल्या. ते अनुभव आले त्याच्यामधला एक अनुभव सांगण्यासारखा आहे. एक म्हणजे अनंत काणेकर गेले त्या दिवशी मी वृत्तनिवेदक होतो आणि अनंत काणेकर माझे मित्र होते आणि माझे मित्र असल्यामुळे मला बातमी लिहिताना अधिक
पुष्कळ काहीतरी मी लिहू शकलो, उत्स्फूर्तपणे सांगू शकलो. आणि तो अनुभव मला फार एका बाजूला विषाद वाटत होता काणेकर गेल्याचा, पण तो माणूस इतका उमदा होता की त्याच्याबद्दल नकळतपणे मी ओजस्वी बोलून गेलो. आणि त्या बातमीचा उल्लेख माझ्या मित्राने खास करून केला की अनंत काणेकर गेले त्यावेळेला तू वृत्तनिवेदक होतास, यामुळे आम्ही ती बातमी विशेष प्रकारे ऐकली. असं बऱ्याच वेळा घडतं. वेगवेगळे जे प्रसंग राष्ट्राच्या इतिहासामध्ये घडले ते सांगायची पाळी आपल्यावर इथे येते आणि ते त्या विशिष्ट अशा ढंगामध्ये सांगितलं तुम्ही की ती साजरी होते बातमी. आपल्याबरोबर असलेले वृत्तनिवेदक प्रदीप भिडे, चारुशीला पटवर्धन, स्मिता तळवलकर अशा अनेकांबरोबर तुमच्या गप्पा झाल्या असतील होय. किंवा किस्से असतील, तर त्यांच्या आठवणी म्हणून तुमच्या काय लक्षात आहेत? म्हणजे तिथे बसल्यानंतरच्या वार्तांकन सोडायचं आणि बाहेर ज्या गप्पा व्हायच्या त्या खूप छान व्हायच्या. आणि त्याच्यामध्ये एकमेकांची चेष्टा असायची, एकमेकांना टपल्या मारणं असायचं. आणि मला नकळतपणे जरा मान मिळायचा, कारण मी प्राध्यापक होतो, वयाने बाकीच्यांपेक्षा जास्त होतो आणि त्यामुळे शिवाय लिहित होतो मी. आणि त्यामुळे त्या माझ्याकडे जरा सल्लाबिल्ला विचारायला यायच्या आणि मला फार संकोचल्यासारखं व्हायचं. असं कारण असं की मुळामध्ये माझा स्वभाव नाही आहे सूचना करायच्या किंवा स्वभाव त्याच्याबद्दल बोलायचा वगैरे. फक्त चेष्टा करणं, गप्पा मारणं हाच माझा छंद आहे आणि माझा स्वभाव आहे, मूळ स्वभाव. आणि त्यामुळे झकासपैकी गप्पा झाल्या आमच्या. सर, तुम्ही सहज बोलता बोलता अशा हळूच चिमटे काढायचा, खूप मुश्किल होता. मला आठवतंय मेकअप रूम मध्ये आला तरी असं काहीतरी पटकन एखादं वाक्य बोलून द्यायचा की सगळीकडे हशा व्हायचा. होय होय, खरं. प्रदीप भिडेची मी एक गंमत केली होती की त्याला काहीतरी त्रास होत होता दाढीचा आणि मला वाटतं जखम झाली होती त्याच्या हनवटीला आणि म्हणून त्याने दाढी वाढवली होती. आणि दाढी वाढवल्यानंतर तो 3-4 दिवस मुद्दाम येत नव्हता आणि आला आणि मी त्याच्याकडे बघितलं आणि त्याला म्हटलं, अरे प्रदीप, तुला असं वाटतंय का की अनंत भाव्यांचं काय जे देखणेपण आहे ते त्यांच्या दाढीमध्ये आहे? तर तसं नाही आहे. आणि त्याच्याकरता जर तू दाढी वाढवली असशील आणि माझ्याशी स्पर्धा मांडली असशील तर गड्या तू फसतोयस. दाढीच्या पलीकडे माझं देखणेपण आहे. प्रदीपला माहीत होता माझा स्वभाव, त्यामुळे प्रदीप फार खुश झाला. पण प्रदीपचं नंतर फार फार चमत्कारिक त्याचा आजार होता आणि त्या आजारामध्ये त्याला भेटण्याचं सुद्धा धाडस नाही करता आलं. आता मगाशी तुम्ही म्हणालात ते देखणे, पण तुम्ही सर त्यावेळेला खूप देखणे दिसत होता त्या तुमच्या पांढऱ्या दाढीमध्ये. नाही, खरंच सांगते की अनेक बाहेर पडले की लोक म्हणायचे ना की भावे सर किती छान दिसतात ना अजून दाढीमध्ये. आणि त्यावेळेला ती तुमची पांढरी दाढी होती तरी सुद्धा तुम्हाला ती छान दिसायची. मी एक त्या दाढीच्या संबंधामध्ये आणि एकूण मला दूरदर्शनवरती प्रवेश कसा मिळाला याच्याबद्दलच्या जरा लागट अशा प्रकारच्या प्रश्नांना उत्तर द्यावी लागायची. तर मी आता सांगायचो त्यांना की अरे थोडा वशिला होता माझा, असं जरा हलक्या स्वरात. हा म्हणे तरीच. म्हटलं वशिला वगैरे काही नाही, माझी गुणवत्ता होती आणि त्यामुळे मला प्रवेश मिळाला. आणि वशिला म्हणाल तर असं होतं की मी बऱ्यापैकी वृत्तनिवेदक होऊ शकलो याचं कारण मी प्राध्यापक होतो, शिवाय मी पत्रकार होतो. आणि पत्रकार या नात्याने मी सार्वजनिकपण मंचावरती पुष्कळ मुलाखती घेतल्या होत्या आणि त्या मुलाखतीमध्ये सगळे प्रकार होते. म्हणजे मुलाखतीमध्ये मी ठराविकच प्रश्न विचारत नसे, मी उत्स्फूर्तपण प्रश्न विचारत असे. आणि मुळात मला जे दूरदर्शनवरती शिरकाव मिळाला तो अशाच प्रकारे की मी आधी 2-4 जणांच्या मुलाखती घेतल्या होत्या आणि त्या मुलाखती बऱ्यापैकी रंगल्या होत्या. माधव आपटेंची मुलाखत मी घेतली होती, आणखी 1-2 मुलाखती घेतल्या होत्या आणि त्या विश्वास मेहेंदळ्यांनी बघितल्या होत्या. आणि जर बातम्यांमध्ये काही घालायचं असेल, सूचना करायच्या असतील, त्यावेळी काही तुम्हाला सांगायचं असेल तर त्याला तुम्हाला सहज जमू शकतं. हे एक अनेक बातम्या यायच्या. हो हो. आणि तिथे मला प्रवेश होऊ शकला माझा. आणि होऊ शकला तो 25 वर्ष राहिला. एक प्राध्यापिका होत्या, या प्राध्यापिका मला म्हणाल्या की आम्हाला पण दूरदर्शनवरती
येण्याची इच्छा आहे. तर तुम्ही तर वृत्तनिवेदक आहात आणि दर आठवड्याला तिथे बातम्या देता, तर तुम्ही आम्हाला सुचवू शकाल का आमची नावं? तुम्ही त्यांना असं सांगितलं की नाही, मी तुमचं नाव सुचवू शकेन नाही असं नाही, पण सुचवू शकल्यानंतर ती मर्यादा होईल तुमची, की माझ्या ओळखीनं तुम्ही तिथे गेलायत असं होईल. तुम्ही स्वतंत्रपणे तुमची गुणवत्ता जी आहे ती गुणवत्ता मांडू शकलात, सिद्ध करू शकलात, लिहिलेलं काही दाखवू शकलात आणि त्याने त्याचा प्रभावित जो झाला निर्माता, तर तो तुम्हाला बातमी देईल आणि तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचा संकोच वाटणार नाही की भावे सरांच्या शिफारसीमुळे आपण तिथे गेलेलो आहोत अशी. आणि तुम्ही त्या नादाला लागूच नका आणि मलाही त्या फंदामध्ये पाडू नका तुम्ही. आणि खरंच वर्गामध्ये देखील असं लक्षामध्ये यायचं, ते विद्यार्थी मला दूरदर्शनबद्दल एकही प्रश्न कधी त्यांनी 25 वर्षामध्ये विचारला नाही. ती शिस्त त्यांना मी लावून दिलेली होती की दूरदर्शनचा विषय नाही. सर, कॉलेजमध्ये असताना किती मुली तुमच्या मागे लागल्या होत्या? बऱ्यापैकी लागल्या होत्या. म्हणजे लग्न होण्यापूर्वी खूपच लागल्या होत्या, पण नंतर लग्न झाल्यानंतर देखील वगैरे असेल काहीतरी असायचं. पण पुष्पाताईंबरोबर तुमचं लग्न झालं ते तुमचं लव्ह मॅरेज होतं की अरेंज मॅरेज होतं? मला तर लव शिवाय दुसरंच काही करता येत नाही. असं कसं लग्न करणार अपरिचित अशा? बरोबर. त्यांची तुमची भेट कशी झाली सांगा बरं. त्या MA माझ्या वर्गात होत्या आणि MA वर्गामध्ये आम्हाला वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये त्या महाविद्यालयाच्या ज्या प्राध्यापिका असत किंवा प्राध्यापक असत त्यांचा वर्ग ते घेत असत आणि तिथे आम्ही वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये जायचो. तर मग तिथे जाताना विशेषतः येताना आमच्या गप्पा व्हायच्या आणि त्या गप्पामधून मग समशील अशा प्रकारची भावना झाली. पण गेलं. त्या अमराठी आहेत ना सर? नाही, अमराठी नाही. त्यांचं नाव आणि आडनाव तसं आहे. त्यांच्या बहिणीचं नाव आहे तिलोत्तमा, त्यांच्या भावाचं नाव होतं रमेशचंद्र आणि यांचं नाव पुष्पा. आणि त्यामुळे रमेशचंद्र आणि सरकार आडनाव असल्यामुळे त्या बंगाली आहेत अशा प्रकारची. कारण सगळ्यांचा असा समज आहे की आणि मी ती कायम चालू ठेवली होती. आणि त्यावेळेला उद्धवा अजब तुझे सरकार असं ते एक गाणं होतं आणि मला चिडवण्यासाठी कीर्ती महाविद्यालयामधून मी जाताना सोमय्या महाविद्यालयात येताना कोणीतरी असं उद्धवा अजब तुझे सरकार तर अनंत अजब तुझे सरकार असं लिहिलं होतं, तुझी सरकार. तर तेव्हा त्यांना मुलांना माझ्यापेक्षा आधी कळलं होतं की काय कोणास ठाऊक. तर तो एक मग मी त्याला अर्थात टोला हाणला वेगळा, गंमत केली होती. काय टोला आणला होता? काय असं नेमकं तुम्ही एवढे भाषा असे शब्द फिरवता तेव्हा ते ऐकायला खूप आवडेल आम्हाला. नाही, असं नाही. म्हणजे सरकार म्हटलं सगळ्यांचं असतं, तसं नाही आहे इथे, माझी आहे ती. मजा होती सगळी. आता दूरदर्शनच्या काळामध्ये सुद्धा काही कालांतराने असं आलं होतं की एका वेळेला 2 न्यूज रीडर बाजूबाजूला बसून न्यूज देत असत. सुरुवातीला ते ॲडजस्ट व्हायला थोडं डिफिकल्ट व्हायचं. तर त्यावेळेला तुम्हाला काय अनुभव आला? मला स्वतःला हा अनुभव आला नाही. दुसरा एक अनुभव असा सांगण्यासारखा आहे की ज्या वेळेला ते बातम्या ह्या अशा वर जायच्या ना आणि आणि तुम्हाला त्या सांगायला लागायच्या, तर त्याचा सराव व्हायला वेळ लागायचा. पण शोभा तुंगारे ज्या वेळेला आल्या प्रथम, तिला 3-4 दिवसामध्ये तिने ते उचललं होतं. तिला इतक्या सराईतपणे बातम्या देता येत होत्या 2-4 दिवसातच. तर मी म्हटलं की ही कमाल आहे, म्हणजे त्या प्रकारचं तंत्र ती घेऊनच आली आहे की काय. आणि हा फरक जाणवायचा. म्हणजे आमचं थोडं नकळतपणे खडबडीत व्हायचं की काय असं वाटायचं. नाही, तर नंतर त्याच्यावरती त्याचं प्रभुत्व मिळवू शकलो नाही. असं माहिती आहे का सर, शोभा तुंगारे माझी टीचर होती शाळेमध्ये. होय. म्हणजे मी इथे जॉईन करण्यापूर्वी मला 10वी 11वीला किंगजॉर्ज शाळेमध्ये मराठी आणि हिंदी शिकवत होती.
आणि जेव्हा मी इथे आले तर तिला सुरुवातीला तुंगारी बाई आता नंतर असं मला विचित्र वाटायला लागलं की त्यांना बाई बोलायचं. मी हळू जरा तुंगारे मॅडम असं बोलायला लागले. तर त्याला, अमृता आता मी तुझी टीचर नाही आहे, आपण दोघे एकाच ठिकाणी आहोत, मला तू शोभा म्हटलंस तरी चालेल पण तसे येईच ना. मग शोभा ताई म्हणायला लागले. आणि दूरदर्शनमधली माझी पहिली गुरु म्हणजे शोभाताई असं मी म्हणेन. कारण तिने काही ज्या सूचना सुरुवातीलाच मला इथे आल्यानंतर दिल्या होत्या त्या मला म्हणाली, तुला एक सांगते, चित्रपट क्षेत्र आणि दूरदर्शनचं क्षेत्र फारसं वेगळं नाही आहे. तू माझी विद्यार्थिनी आहे म्हणून तुला सांगते, ज्या व्यक्तीपासून तुला हातभर लांब राहायचं असेल त्यांच्यापासून तू मैलभर लांब राहा. ज्याला तुला अगदी जवळ ठेवायचं असं असेल तर त्यांना तू हातभर ठेव. इतकं तिने म्हणजे छान मला सांगितलं होतं. नंतर आम्ही अगतुगच बोलायला लागलो. तर हे पहिली माझी गुरु ती होती आणि तिने मला हे कानमंत्र तिकडे दिले होते. आणि एक सांगतो मी, शैला कर्णिक आहे ना आपली, हो, हो. शैला कर्णिक म्हणजे ही मधु मंगेश कर्णिकांची मुलगी. हां, तर मधु मंगेश शैला देशपांडे कर्णिकांची आताची. आता शैला देशपांडे. आणि माझी मधु मंगेश कर्णिकची चांगली मैत्रीच होती हो, म्हणजे हो. लेखक म्हणून. तर शैला कर्णिक तिचा नवरा जो होता, काय नाव त्याचं तर अजित देशपांडे. अजित देशपांडे. हां, तर अजित देशपांडेचा पहिला दिवस होता. तर अजित देशपांडेला शैलाने सांगितलं की तू भावे सरांकडनं तुला काय शिकायचं असेल ते शिकून घे. तर तो मला विचारायला लागला, तुम्ही सांगता का? खाली वाकून नमस्कार केला. मी म्हटलं, अजित एक लक्षात ठेव, एक चांगलं सूत्र सांगतो तुला मी, की तुला जर हे वृत्तनिवेदन कठीण वाटत असेल तर ते तसं सोपं आहे, पण सोपं वाटत असेल ते अत्यंत कठीण आहे. बरोबर. हां, म्हटलं हे जर तू घोळवलंस मनामध्ये तर तू बऱ्यापैकी वृत्तनिवेदक होऊ शकशील. आणि त्याने ते केलं. ते तो नाटकात काम मुळात करत होता, हो. त्यामुळे त्याला ते अवघड नव्हतं. इवन ते अजित करू शकले. देशपांडे वृत्तनिवेदक होण्यामागे मीच कारण आहे. होय. एक दिवशी तो आला होता तिथे न्यूजच्या ह्याच्यामध्ये, शैलाने ओळख करून दिली. मग मी शैलाला म्हटलं, अगं ह्याला का नाही तू न्यूज रिडिंग करायला लावा, छान दिसतोय की तुझा नवरा, सांग ना त्याला पण. मग त्याने ऑडिशन दिली. मग त्या कधी पण अजित भेटला, शैला भेटली, अमृता तुझ्यामुळे अजित न्यूज वाचायला लागला. पण तो अजित देशपांडे बरी न्यूज वाचायला लागला ते माझ्या तुमच्यामुळे. सूत्रामुळे. मी त्याला जे सांगितलं, हितोपदेश जो केला होता, त्यामुळे त्याला ते जमलं. आणि मी सगळ्यांना हेच सांगतो की ते खरोखरच सोपं वाटत असेल तर तुम्हाला ते कठीण आहे आणि ते समजलं पाहिजे तुम्हाला. हो, आणि कठीण वाटत असेल तर ते अगदी सोपं आहे. मी हे लक्षात ठेवेन. मला आवडलं हे तुमचं वाक्य खूप. आता इतके वर्ष आपण तिथे दूरदर्शनवर मध्ये होतो, एक सगळ्यांची एक घर असल्यासारखं वाटायचं तिथे. आणि आता जर तुम्ही बघितलं तर आताच्या न्यूज आणि तेव्हाच्या न्यूज ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? तुम्ही अजूनही दूरदर्शनच्या न्यूज पाहताच? पाहतो. मी सगळ्या बातम्या बघतो. मला त्याच्यामध्ये स्वारस्य असल्यामुळे मी बघतो. आणि मला असं वाटत नाही की दूरदर्शनच्या पेक्षा वेगळ्या प्रकारे काही बातम्या दिल्या जातात. आणि सर्वसामान्यपणे अनेक बातम्यांचं बातमीपत्रही बरी असतात. म्हणजे हा जो जरा दूरदर्शनच्या वृत्तनिवेदकांना असा जरा वर्चस्व वाटत असतो की ते म्हणजे त्यांचं एक युग होतं आणि ते युग संपल्यानंतर आत्ता जे बातम्या देणारे आहेत मंडळी, मुलं मुली, त्या काय त्यांच्या बेचव असतात त्यांच्या बातम्या, असं मला काही वाटत नाही. त्या देखील सक्षम आहेत आणि ते छान देतात बातम्या. सर, तुम्ही बालसाहित्यावरती पण खूप अभ्यास केलेला आहे, लिहिलेला आहे. लहान मुलांच्यासाठी अनुवादित गोष्टी पुष्कळ लिहिल्या, स्वतंत्र पण लिहिल्या. पण स्वतंत्र लेखन केलं ते मी कवितांचं केलं. हां, आणि जवळजवळ 400 कविता मी लिहिल्या आणि माझी 40-50 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या कविता मी लिहिल्या आणि जास्ती करून त्याच्यामध्ये विनोदी कविता आहेत, त्या मोठ्या प्रमाणावरती आहेत. आणि सगळ्यांमध्ये एक नादाचा जो गुण आहे तो गुण फार महत्त्वाचा आणि ठळक आहे. आणि मी सादर करतो कविता, त्याच्यामध्ये हा नादगुण जो आहे तो नादगुण अगदी ठळकपणे येतो आणि विद्यार्थ्यांची जी मजा येते ती अनुभवण्यासारखी असते. तुला सांगतो, एक माझी कविता आहे, ती काही मुले अशी कवितेचं शीर्षक आहे. काही मुले चहा पितात, त्यांना हिशेब लवकर येतात.
काही मुले कॉफी पितात, काही मुले कॉफी पितात त्यांना गणिते लवकर येतात, काही मुले कोको पितात त्यांना चहा आणि आपलं त्यांना हिशेब आणि गणिते दोन्ही लवकर येतात, आणि काही मुले नुसतं दूध पितात, काही मुलं नुसतं दूध पितात त्यांना मिशा लवकर येतात. अजून एक दोन कविता ऐकवा ना एक, लहान मुलांसाठी. हां. जे झाड सावली देते त्या झाडाला तोडू नका, जे झाड फुलांची परडी त्या झाडाला तोडू नका, जे झाड फळांची पेटी त्या झाडाला तोडू नका, जे झाड बाळ सृष्टीचे त्या झाडाला तोडू नका. अशी झाडाला तोडू नका असा संदेश देणारी पर्यावरणावर. अशा प्रकारची कविता आहे माझी. सर, तुम्ही या बालसाहित्याबरोबर या बालकविता करत होता, त्याच्यावर स्तंभलेखनही करत होता. होय. तर कुठल्या वृत्तपत्रासाठी किंवा कुठल्या मॅगझिनसाठी हे एक तर स्तंभलेखन? माणूसमध्ये मी खूप लिहिलं, 4 वर्ष आणि अधिक 2 वर्ष असं लेखन केलं. महाराष्ट्र टाइम्समध्ये मी लेखन केलं. महाराष्ट्र टाइम्समधलं माझं सदर फार मजेदार होतं. ते म्हणजे मी स्वप्नामध्ये रचिल्या ओळी असं करंदीकरांची कविता आहे. त्या करंदीकरांची कवितेचा आधार घेऊन पहिलं हे त्यांच्या कवितांचं रसग्रहण, आणि रसग्रहणाच्या बाबतीमध्ये मी असा आग्रही होतो त्या बाबतीमध्ये की त्या कवितेमध्येच राहायचं आणि कवितेचा आधार घेऊनच रसग्रहण करायचं. म्हणजे रसग्रहणामध्ये बाहेरचा कुठलाही मुद्दा येणार नाही. त्या रसग्रहण जे आहे ते आपण कवितेमधूनच शोधायचं, असा माझा तो प्रयोग होता, आणि तो प्रयोग खूप चांगला यशस्वी झाला होता. 19 कवींची मी 2-2, 3-3 कविता अशा घ्यायचो आणि त्यांचं रसग्रहण करायचो, आणि रसग्रहणाची शिस्त ही सांभाळली होती. आणि ही शिस्त सांभाळल्यामुळे वाचकांना खूप चांगलं वाटलं ते. नाहीतर बऱ्याच वेळेला ते अभ्यासजड होतात, रसग्रहणं जी आहेत ती अभ्यासजड होतात. एका करंदीकरांच्याच रसग्रहणाच्या बाबतीमध्ये मी असं सुचवलं होतं की मला एका ओळीचा अर्थ लागला नाही आहे, तेही मी स्पष्टपणाने तिथे लिहिलं होतं. आणि करंदीकरांनी मला पत्र लिहून असं कळवलं की अरे सोपावर अर्थ आहे, तू जरा विचार केला असं तुला कळलं असतं. आणि त्या कवितेचा जो संदर्भ आहे तो संदर्भ त्यांनी मला स्पष्ट करून सांगितला होता. करंदीकर माझे प्राध्यापक होते. रुईयामध्ये मी शिकायला होतो तेव्हा करंदीकर मला इंग्लिशचे प्राध्यापक होते, आणि नंतर आमची मैत्रीच झाली होती. मी लहान मुलांसाठी लिहित होतो, ते लहान मुलांसाठी लिहित होते, आणि त्यांच्याशी गट्टी चांगली झाली होती. सगळ्या कवींशी माझी गट्टी झाली होती. सर, तुमचं इतकं प्रसन्न व्यक्तिमत्व होतं, तुम्ही दिसायला देखणे होतात. एखाद्या नाटक किंवा चित्रपटांमध्ये कधी काम नाही केलं नाही, का? अमोल पालेकरनी मला घेतलं होतं चित्रपटामध्ये, अनकही नावाच्या चित्रपटामध्ये मला घेतलं होतं. तर ते का घेतलं होतं ते मला आठवत आहे की मी हसायचो फार छान, आणि मला माझं हसण्याचं जे काय पायऱ्या असत त्या पायऱ्या मी सहजपणे 6-7 वेळा हसताना सुद्धा तशाच ठेवू शकायचो. तर अमोलला असं वाटलं की एका डॉक्टरची भूमिका होती माझी त्यामध्ये हसण्याचीच भूमिका होती खरं म्हणजे, निदानाची जरा कमी, हसण्याची जास्त. तर अमोलला असा विश्वास होता की हसण्याची जी अशी ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या अनंतरावांच्या, या कधीही त्यांना हसायला सांगितलं तरी ती तशीच त्याची पातळी राखतील. म्हणजे बहुता रिटेक्स मला सहजपणे घेता येतील एवढ्यासाठी त्याने मला बोलावलं होतं. सर, मला एक्झॅक्टली समजलं नाही, हसण्याची पायरी एकसारखीच होती म्हणजे? हा, म्हणजे मी काही वेळा 2ऱ्या-3ऱ्या हसण्याच्या वेळेला माणसांच्या हसणं हे मार्दवयुक्त होतं, मऊ होतं, तेवढी पायरी गाठली जात नाही, उंच हसणं होत नाही, तसं नव्हतं माझं. हसणारे भाव असाच माझा परिचय मुलांमध्ये होते. त्यामुळे अमोलने त्याच्यासाठी ते घेतलेलं होतं. आणि नाटकामध्ये मी काम करायचो आणि विसरायचो हो चक्क. हां, आणि मला असं वाटायचं की मी नाही विसरलेलो, समोरचा माणूस विसरलेला आहे. आणि हे मी डॉक्टर लागूंच्या बरोबर सुद्धा काम केलेलं आहे. डॉक्टर लागूंच्या बरोबर काम करताना डॉक्टरांचा एक खास गुण असा होता की तालमीमध्ये काय किंवा नाटकाच्या प्रयोगाच्या मध्ये सुद्धा कधीही ते रागावत नसत, कधीही चिडत नसत. आणि मी
वेगवेगळ्या जागी चुकायचो आणि विसरायचो. तर डॉक्टर नंतरच्या आमच्या गप्पांमध्ये असं म्हणाले की अनंतरावांचं एक आहे म्हणे, ते त्याच जागी पुन्हा नाही चुकत म्हणे. गाणारा जसा वेगवेगळ्या जागा घेतो ना तसं अनंतरावांचं आहे म्हणे. ते आणि म्हणे ते चुकले तर ते समोरच्याला असं भासवतात की तो चुकलाय म्हणे. असं हा माणूस म्हणे बदमाश आहे. हे डॉक्टरांचे शब्द आहेत ते. सर, आता तुमचा एवढा अनुभव आहे, तर नवीन येणाऱ्या वृत्तनिवेदकांना तुम्ही काय सांगू शकता? मी काय जे सांगू बघाशी इच्छिता? सांगितलं होतं ना तेच, की सोपं वाटतंय तर ते कठीण आहे, आणि कठीण वाटतं असं वाटत असेल तर तसं ते सोपं आहे. ती नीट तुम्ही जरा सराव वगैरे केला तर जमून जाईल तुम्हाला. हाच मी संदेश महत्त्वाचा मानतो. सर, आज तुम्ही येणार आहात हे जेव्हा माझ्या काही स्पॉन्सरना कळलं तेव्हा त्यांनी तुमच्यासाठी काही गिफ्ट्स पाठवल्यात, बरं. त्या मी तुम्हाला देते. जरूर जरूर. मीच थांबा दरम्यान मी माझं पुस्तक तुम्हाला देतो. मी अनुवाद खूप केले. थँक्यू. अनुवाद मी खूप केले. अच्छा. आणि युद्धकथा हा माझा फार दुसरं लाडका महायुद्ध. विषय होता. हा दुसऱ्या महायुद्धाच्या कथा. याच्या पण कथा. त्यातली जी चित्र आहेत ती चित्र संजय पवारची आहेत. अप्रतिम चित्र आहेत आणि आशयानुरूप अशा प्रकारची चित्र त्यांनी काढलेली आहेत. नक्की वाचते सर. सर, हे GD पोळ यांचं हॉस्पिटल आहे आयुर्वेदाचं, बरं. आणि कॉलेज सुद्धा आहे. त्याने हे हो. तुमच्यासाठी सगळे आयुर्वेदाचे प्रॉडक्ट आहेत ते पाठवले बरं, आहेत. बरं. छान, आणि छान. तुम्ही सोमय्या कॉलेजमध्ये असताना ज्या मिसेस पोळ आहेत ती माझी मैत्रीण आहे. होय. ती होती आणि ती म्हणाले की नक्की सरांना सांग की ते मला शिकवत होते, माझे प्रोफेसर वा होते, वा वा वा, फारच छान. कल्पना पोळ म्हणून. तर हे तिने मुद्दाम तुमच्यासाठी पाठवलंय. हे निरगुडकर फार्म्सतर्फे सगळे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहेत. बरं. कुठलीही खाऊ आहे हा सर्व. कुठलेही केमिकल्स वापरलेले नाही आहेत, सर्व ऑर्गॅनिक आहे. ओके. हे सगळं मॉस्किटो रिपेलंट आहे, चष्म्याच्या काचा साफ करायचे असे सर्व केमिकल्स आहेत. हे सगळे अमेरिकन प्रॉडक्ट आहेत. तिथे ही एक बाटली 4 ते 5 हजाराला होते. हे सिरो या कंपनीने इथे मुंबईत आणून त्याचं ॲनालिसिस केले आणि तेच प्रॉडक्ट इथे बनवते ही कंपनी. इथे 400 ते 500 रुपयाला हे असं हे काय काय आहे सगळं लिहिलेलं आहे आणि हे सगळं ॲमेझॉनवरती उपलब्ध वा वा आहे. वा, फारच छान. हे सर्व प्रॉडक्ट आहेत. या. Yeah. परडी पण घेतली. हो, घ्या ना. आणि तुमच्यासाठी एक मोठं सरप्राईज आहे. बरं. आज अजून एक वृत्तनिवेदिका आली आहे तुम्हाला भेटण्यासाठी, शिबानी जोशी. ये शिबानी. आम्ही मुद्दाम सर तुम्हाला भेटण्यासाठी मुंबईवरून आलेलो आहोत. उत्तम. या या या. ये शिबानी. ओहो. तुम्हाला आम्ही काय देणार, पण तरी तुम्हाला पुस्तकं आवडतात म्हणून खास मी 2-3 पुस्तकं आणले. वा वा वा. आणि तुमच्या न्यूज रिडिंगचा वारसा आम्ही चालवण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून तुम्हाला फक्त एक शाल. मोठ्यांचा मान ती म्हणून. मॅचिंग घडली असती पण हो, बरोबर. काय विलक्षण, फारच छान आहे. आणि सरांची एक छबी होती, तो नेहरू कायम शर्ट झब्बा. आणि होय, शबनम होय, बॅग. होय. कायम त्याच्यात कधीही चेंज झाला नाही. नाही नाही. कोट वगैरे घातलेले अनंत भावे मी नाही, कधीच नाही, बघितलेले नाहीत. पण सर, आमच्यासारख्या इतक्या ज्युनियर यांनी तुमच्या सगळ्यांकडे बघूनच हा. शिकलेला होता आम्ही. अरे, ते ज्या खुर्चीवर अनंत भावे, प्रदीप भेडे, स्मिता तळवलकर सारख्या वृत्तनिवेदिका बसल्या आहेत त्या आणि माझं खुर्चीवर नाव आपण घे की. बसतोय. माझं नाव घे तू की. मैत्रीणच आहेस. तर अमृतराव, अशा ज्या खुर्चीवर बसल्या अशा खुर्चीवर आपण बसलोय तर आपल्यावर खूप वा. मोठी जबाबदारी आहे आणि आपण ती पेलायला पाहिजे. सर, तुम्ही छान वेळ दिलात त्याबद्दल तुमचे आभार. ती मनापासून धन्यवाद. आत्ताच अनंत भावांशी गप्पा झाल्या आहेत, पण त्यापूर्वी मला एक आठवण करायची आहे तुम्हाला. अमृता फिल्म्स या माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये तुमचे जे काही कमेंट्स असतील ते लिहा. तुम्हाला अजून कोणाची मी गप्पा मारलेल्या आवडतील किंवा कोणाचं अंतरंग जाणून घ्यायचं आहे, त्यांचं नाव जर तुम्ही मला कळवलं तर मी नक्की माझ्या चॅनलवर त्यांना बोलवेन आणि 1-on-1 त्यांच्याशी गप्पा मारेन आणि तुम्हाला सुद्धा त्या गप्पा ऐकायला मिळतील. आजही 99% नाटकांच्या जाहिराती आम्ही करतो, विवाह पंथे पब्लिसिटी. हो. तर आमचे बरेच पैसे त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचे बुडवले. आणि तर मी नेहमी असं म्हणते की त्या काळामध्ये जे आमचे पैसे बुडाले ते जर का मिळाले असते ना तर आम्ही मलबार हिलला राहिला असतो.
आताचे एक पत्रकार आहेत सिनेमावरती लिहिणारे, त्यांना एखाद्या पार्टीमध्ये जाऊन एखाद्या कलाकारावर सेल्फी काढण्यामध्ये इंटरेस्ट असतो. बाकी त्याला त्याचं बॅकग्राऊंड माहिती नसतं. म्हणजे मला असं 2-3 कलाकारांनी सांगितलं की अरे ते आमच्याकडे आले याला मुलाखतीला, तर जरा तुम्हीच सांगा ना तुमची माहिती, जरा बॅकग्राऊंड. आपल्याकडे लेखक आहे ना, तो बसून लिहितो म्हणून त्याला 10% देतात. हे मी पब्लिकेशनच्या संदर्भात म्हटलं होतं. आणि जो बुक सेलर असतो, जो पुस्तकं विकतो, तो उभ्याने विकतो म्हणून त्याला 40% देतात. आता हे पुस्तक प्रकाशनाबद्दल तू बोललीस, तर मला त्याच्याबद्दल एक बोलायचंय. तू इतकी पुस्तकं लिहिलीस, तर प्रत्येक वेळेला तुझ्या पुस्तकाच्या रिलीजसाठी राजसाहेबांनाच का बोलवलं जातं?